चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय भरती विविध खंडपीठाच्या जागा आहेत, त्यात शिपाई पदभरतीला फॉर्म भरायला आजच सुरुवात झालेली आहे आणि आपण पेपर बघतोय. पुणे जिल्हा न्यायालयाच्या शिपाई पदभरतीला जो पेपर विचारलाय तो पेपर 15 प्रश्न 30 गुणासाठी तुम्हाला विचारले होते. अत्यंत साधे सरळ सोपे प्रश्न आहेत. आपली नोट्स आहे साधारणतः 234 पानाची नोट्स आहे. त्या नोट्सच्या बाहेर एकही प्रश्न नाही. 4-5 वेळेस ती नोट्स वाचून घ्या. शिपाई पद भरती कुठला पेपर आहे तर पुणे जिल्हा न्यायालयाला पेपर विचारले. सविस्तर संपूर्ण डिटेल आपण बघूया. सगळ्या आजपर्यंत झालेल्या जिल्हा न्यायालयाच्या सगळ्या शिपाई भरती, मुंबई उच्च न्यायालयाच्या सगळ्या शिपाईवर सगळे प्रश्न तुम्हाला सोडून मिळतील. आपलं ऍप डाउनलोड करून घ्या आणि बॅच सुरू झाली ती बॅच सुद्धा जॉईन करून घ्या. ओके चलो. हा प्रश्न तुमच्या समोर दिसतोय बघा. पहिलाच प्रश्न आहे. काय प्रश्न दिला इथं एक सेकंद बघा. इथं वरती तुम्हाला कोपऱ्यामध्ये दिलेले ते पण बघून घ्या एकदा. एक सेकंद. दिसते का पुणे जिल्ह्याचा जो काय पेपर झालेला आहे त्या पेपर संदर्भामध्ये ती माहिती तुम्हाला दिलेली आहे. ओके चलो बघा. कधीचा पेपर आहे? दिनांक 24 जून 2018 पद कोणतं आहे? शिपायाचं पद आहे आणि प्रश्नपत्रिका संच ए संच प्रश्नपत्रिका आहे. तुम्हाला इथं वेळ सुद्धा दिला होता 15 मिनिटाचा वेळ आणि ऑफलाईन तुमचा पेपर झालेला होता. ओके. काय प्रश्न आहे? सावित्रीबाई फुले हे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे असं तुम्हाला विचारलं होतं. ऑप्शन तुमच्याकडे 4: मराठवाडा, कोल्हापूर, पुणे आणि नागपूर. तर पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले हे आता नाव दिलेलं आहे, लक्षात ठेवा. कुठला पेपर आहे हा? पुणे जिल्हा न्यायालयाचा शिपाई पदभरतीचा पेपर, त्यामुळे पुणे जिल्ह्याविषयी जास्त माहिती असणार आहे. चला पुढचं बघा. नीरा नदी दिलेली आहे. काय दिले? नीरा नदी ही खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्याची सीमा आहे? नीरा नदी कोणत्या 2 जिल्ह्याची सीमा आहे? पुणे सातारा, पुणे रायगड, पुणे नगर की पुणे ठाणे? बघा, नीरा जी नदी आहे ही पुणे जिल्हा, त्यानंतर सातारा जिल्हा आणि साताऱ्याहून मग खाली इकडं सोलापूर जिल्हा त्या ठिकाणी अशी वाहते. तर पुणे आणि सातारा, नीरा नदी खालीपैकी कोणत्या 2 जिल्ह्याची सीमा आहे? तर पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्याची सीमा आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, पुणे शहरात कुठल्या 2 नद्यांचा संगम आहे? 2 नद्यांचा संगम, पण कुठं? पुणे शहरामध्ये. तर पुणे शहरामध्ये मुळा आणि मुठा या 2 नद्या आहेत. सॉरी, मुळा भीमा आहे. मुळा आणि मुठा या 2 नद्या आहेत. या 2 नद्याचा संगम हा पुणे शहरामध्ये होतो. शिपाई भरतीची बॅच आपली सुरू झाली. तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. फॉर्म नसला भरला तर भरून घ्या आज नसेल भरला तर उद्या भरून घ्या. शिपाई पदभरतीचे सेम तुम्हाला सगळ्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका ऍपमध्ये सोडून दिल्या जाणार आहेत. त्यासोबत आपली बॅच सुरू झाली. संपूर्ण डिटेलमध्ये शिकवले जाणार आहे. आउट ऑफ 30 पैकी 30 मार्क मिळतील. काळजी करू नका. डेली घेणार आहे. 60% ऑफ दिलेला आहे तुम्हाला. 740 रुपये फीस ठेवलेली आहे. लवकरात लवकर शिपाई पदभरतीची बॅच जॉईन करा. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे ते डाउनलोड करा किंवा हा नंबर आहे 9552 62 95 63 या नंबरला तुम्ही संपर्क करा. व्हॉट्सअपला हाय पाठवा. ठीक आहे. प्ले स्टोरला जा, असं मराठीमध्ये श्री अकॅडमी टाका. आपलं ऍप येऊन जातं. या प्रकारचा लोगो दिसतो तुम्हाला. श्री अकॅडमी गोविंद नंबरचं डाउनलोड करा. रजिस्ट्रेशन करताना तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पासवर्ड काय पासवर्ड टाकताना तुमचं नाव टाका. @123 असा पासवर्ड तयार करा. ऍप ओपन होईल. ऍप ओपन झाल्याच्या नंतर बघा इकडे लक्ष द्या. ऍप ओपन झालं की पहिलं ऑप्शन इथं पेड कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे. काय नाव ऑप्शन? पेड कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे. पेड कोर्सेस. या पेड कोर्सेसला जा. तिथं तुम्हाला ही बॅच भेटेल. शिपाई भरती 7वी पास. तिथं बॅचला जॉईन करा. 740 रुपये फोन पे, गुगल पे मोबाईल मध्ये असेल तर ते भरा. प्लस GST असते त्याच्यामध्ये. तुम्हाला संपूर्ण बॅच, नुसती बॅच नाही मिळणार, बॅच मध्ये सगळे व्हिडिओ मिळतील, नोट्स मिळतील आणि सगळ्या विषयाच्या म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, क्रीडा, मराठी, चालू घडामोडी आणि मॅथ सुद्धा व्हिडिओ सुद्धा असतील आणि सगळ्यांच्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला विषय वाईज असणार आहे. त्यामुळे लवकर बॅच जॉईन करून घ्या. ओके चलो. पुढचा प्रश्न घेतोय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही म्हणतंय? काय म्हणतंय?
कुठल्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही? आणि लक्षात ठेवा, हा प्रश्न 2018ला पुण्याच्या न्यायालय भरती शिपायाला विचारलेला आहे. तर पणजीला, गोवा पणजी इथं सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. छत्रपती औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगरला सुद्धा आहे, नागपूरला सुद्धा आहे. आणि त्यावेळेस कोल्हापूरला नव्हतं, आता कोल्हापूरला झालेलं आहे. त्यामुळे कोल्हापूरला सुद्धा आता आहे. आता काय, कोल्हापूरला सुद्धा खंडपीठ आहे. आणि आता तुम्हाला जर असाच प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा, तिथं तुम्हाला नंबर 1 देतील कोल्हापूर. काय देतील? कोल्हापूर. नंबर 2 देतील तुम्हाला, नंबर 2 देतील नागपूर. नंबर 3 देतील पणजी. आणि नंबर 4 तुम्हाला दुसरं देतील त्या ठिकाणी. कुठलं देतील? दुसरं एक आपण घेऊया. कुठला? हा, अमरावती लिहू इथे. अमरावती. ठीक आहे, किंवा नांदेड, काही विचार. चौथं म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला वाटतं कोल्हापूरला नाही, तर आता कोल्हापूरला सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ झालेलं आहे. नागपूरला तर पहिलंच आहे, पणजीला सुद्धा पहिलंच आहे, आणि छत्रपती संभाजीनगर सुद्धा पहिलं आहे. अमरावतीला नाही. या प्रकारचा तुम्हाला प्रश्न आता जर विचारला तर लक्षात ठेवा, त्यावेळेस कोल्हापूर पर्यायात होतं आणि कोल्हापूरला त्यावेळेस उच्च न्यायालयाचं खंडपीठ नव्हतं, पण आता आहे. एवढं लक्षात ठेवा, विसरू नका. चला, एवढे साधे सोपे क्वेश्चन तुम्हाला विचारतात आणि एक प्रश्न चुकला की तुमचं भरतीतून बाद झाला समजायचं. त्यामुळे बॅच जॉईन करणं गरजेचं आहे. हा नंबर लक्षात ठेवा, 9552629563. या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला हाय पाठवा. न्यायालय शिपाई भरती तुम्हाला आपलं ऍप आहे श्री अकॅडमी. श्री अकॅडमी ऍप आहे, या ऍपची तुम्हाला लिंक पाठवली जाईल, लक्षात ठेवा. ओके, चलो ठीक. चला प्रश्न बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? तर चौथीच्या इतिहासावर 2 प्रश्न तुम्हाला विचारले, ते मी घेतो बॅच मध्ये, काळजी करू नका. तर शिवनेरी किल्ला, रायगड किल्ला, पुरंदर तोरणा, कुठल्या किल्ल्यावर? तर शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. पुढचा, किल्ले सिंहगडावर कोणाची समाधी आहे? आता ज्यांच्या नावावरून सिंहगड हे नाव पडलेलं आहे, तर त्यांची समाधी सिंहगड या किल्ल्यावर असणार आहे. तर ते कोण आहेत? तर तानाजी मालुसरे. गड आला पण सिंह गेला. काय? गड आला पण सिंह गेला. हे उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणासाठी आहे? तर तानाजी मालुसरे यांच्यासाठी. आणि त्याच किल्ल्याला सिंहगड नाव दिलेलं आहे, तानाजी मालुसरे. ओके, कोणाची समाधी आहे? तर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. पुढचा प्रश्न, क्रिकेटमध्ये एका संघात किती खेळाडू असतात? एका संघात. आता इथं तुम्हाला क्रिकेट दिलेलं आहे, विविध खेळ क्रीडा नावाचं तुम्हाला जे दिलंय ना, तुमच्या अभ्यासक्रमात तुम्हाला क्रीडा हा विषय दिलेला आहे. मग याच्यामधले सगळेच क्रीडा घटक जे आहेत त्या घटकावर तुम्हाला एक प्रश्न विचारतात. ठीक आहे, क्रिकेटमध्ये एकूण किती असतात? तर 11 खेळाडू. मग खो खो मध्ये किती असतात? टेबल टेनिस मध्ये किती असतात? वेगवेगळे जे खेळ आहेत त्या खेळामध्ये तुम्हाला पोलो खेळ तसे प्रश्न विचारतात. ते सगळे घेणारी काळजी करू नका. ओके, त्यामुळे आपलं लवकरात लवकर बॅच जॉईन करा. शेवटचे 2 दिवस राहिलेले बॅच साठी पुन्हा तुम्हाला बॅच 1000 रुपये फीस होणार आहे. चला, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे? आता तेव्हाचा प्रश्न आहे 18चा. सध्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? लक्षात ठेवा, त्याच्यानंतर बीड जिल्हा, यांना पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री केले अजितदादा पवारला. तर त्यावेळेस तुम्हाला पुण्याचे विचारले होते. तर विविध जिल्ह्याचे संपूर्ण पालकमंत्री महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्हाला माहिती असावं, ते नोट्स मध्ये दिलेलं आहे. आणि आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला पालकमंत्री कोण आहेत, मंत्री कुठले, ते सगळं शिकवलेलं आहे, ते पण एकदा बघून घ्या. ओके, संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी कुठं घेतलेली आहे? तर इतर वेगवेगळे जे काही समाज सुधारक आहेत त्यांची सुद्धा समाधी कुठे आहे, यावर सुद्धा एक प्रश्न तुम्हाला विचारतात. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी तुम्हाला विचारलेली आहे. तर आळंदी, देवाची आळंदी, संत ज्ञानदेव महाराजांची आळंदी, तर आळंदी या ठिकाणी त्यांनी समाधी घेतलेली आहे. पुढचं 10 नंबरचा क्वेश्चन आहे, पानशेत धरण दिलेलं आहे. पानशेत धरण पुण्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे? त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचे जिल्ह्याविषयी, आता नागपूर खंडपीठ आहे तुमचा शिपाई पेपर, एक नागपूर खंडपीठाचा आहे आणि एक छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा आहे.
छत्रपती संभाजीनगर. ज्या ज्या खंडपीठाचा पेपर आहे तर शक्यतो त्या विभागाविषयी तिथं माहिती तुम्हाला विचारतात. मुंबईचा सुद्धा आहे. तर तुम्हाला पुण्याचं विचारले पुणे, मग त्या जिल्ह्याचा तालुके तुम्हाला सगळे माहिती असणं गरजेचं आहे. आता छत्रपती संभाजीनगर अर्थात मराठवाडा, टोटल मराठवाड्यातल्या तुम्हाला जिल्ह्याची माहिती असणं गरजेचं आहे, त्यातल्या तालुक्याची माहिती असणं गरजेचं आहे. नागपूरला फॉर्म भरायचं, नागपूरच्या संपूर्ण नागपूर विभागाची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इथे दिले पानशे धरण पुण्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे. पानशे धरण पुण्याच्या मावळ, भोर, मुळशी, वेल्हे. तर वेल्हे हा जो तालुका आहे, या वेल्हे तालुक्यामध्ये पानशेत धरण आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे? महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे? तुम्हाला महाराष्ट्राचे राज्यपाल नाही तर भारताचे सगळे पंतप्रधान, राष्ट्रपती, सरन्यायाधीश कोण आहेत? महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, अर्थमंत्री, म्हणजे महाराष्ट्र सगळंच मंत्रिमंडळ तुम्हाला पाठ पाहिजे. त्यास महासंचालक कोण आहेत? पोलीस महासंचालक, ही सुद्धा माहिती ते सगळं तुम्हाला दिलेल्या बॅच मध्ये, काळजी करू नका. व्हिडिओ सुद्धा त्यावर घेतलेले आहे. तर त्यावेळेस 2018चा प्रश्न आहे. आता देवव्रत आहे. आता कोण आहेत? देवव्रत. सध्याचे राज्यपाल आपले देवव्रत आहे. CP राधाकृष्ण अगोदर होते, ते उपराष्ट्रपती झालेत आणि आता देवव्रत हे सध्या आपले महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, लक्षात ठेवा. पुढचं 12 नंबरचं क्वेश्चन आहे. 26 जानेवारी हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो? विजय दिवस, स्वातंत्र्य दिवस, आपण 15 ऑगस्ट साजरा करतोय. स्वातंत्र्य दिवस हा कधी? 15 ऑगस्ट. कधी भारताला स्वातंत्र्य मिळालं? 15 ऑगस्ट 1947. तर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी आपण साजरा करतो. 26 जानेवारी प्रजासत्ताक. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे विद्यमान अर्थमंत्री कोण आहे? मग तुम्हाला म्हटलं अर्थमंत्री, तुम्हाला विचारले संपूर्ण मंत्रिमंडळ, संपूर्ण मंत्रिमंडळ कोणाचं? तर महाराष्ट्राचं संपूर्ण मंत्रिमंडळ तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि या मंत्रिमंडळावर तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात. किती? जर तुम्हाला 15 प्रश्न विचारले 2, आणि जर तुम्हाला 30 प्रश्न विचारले तरी 2. म्हणजे 15 प्रश्न विचारले तर 1 मार्कला 2 प्रश्न, 15 प्रश्न 30 गुण, आणि 30 पैकी 30 प्रश्न विचारले तर 1 प्रश्न 1 गुण. ठीक आहे. चला, कोण आहेत? तर अजितदादा पवार आहेत. याच्यात त्यावेळेस चंद्रकांत पाटील बहुतेक होते. तर आता अर्थमंत्री कोण आहेत? अजितदादा पवार हे सध्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहे. ओके. पुढचं, ताडोबा अभयारण्य. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ताज. ताडोबा कुठे? भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली. तर टाच, चंद्रपूर या ठिकाणी ताडोबा अभयारण्य आहे. भारताचे पहिले प्रधानमंत्री, मग भारताचे पहिले तुम्हाला विचारतील भारताचे पहिले अर्थमंत्री कोण आहे? भारताचे पहिले अर्थमंत्री, भारताचे पहिले संरक्षण मंत्री, यावर प्रश्न आहे. भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहे? हे सगळं तुम्हाला त्या नोट्स मध्ये दिलेलं, वाचून घ्या एकदा. ठीक आहे. पहिले प्रधानमंत्री सगळ्यांना माहिती आहे, पंडित जवाहरलाल नेहरू. असे टोटल तुम्हाला 15 प्रश्न होते 30 मार्काला, आणि त्यावेळेस पुण्याचं मेरिट लागलं होतं 14 प्रश्नाला. किती? 14 प्रश्न. म्हणजे 14 प्रश्न 28 गुण. 30 गुणांपैकी किती? 28 गुणाला पुण्याचं शिपाई भरतीचं मेरिट लागलं होतं. कशासाठी? स्वच्छता आणि चापले चाचणी. किती मार्क आहे स्वच्छता आणि चापले चाचणीला? तर 10 मार्क आहेत. स्वच्छता चापले चाचणीला 10 मार्क आहे. 10 मार्काची तुमची स्वच्छता आणि चापले चाचणी आहे. इथं स्वच्छता जी आहे, या स्वच्छताला 5 मार्क आहेत. स्वच्छतेसाठी किती? 5 मार्क दिले होते, 5 मार्क. आणि चापले चाचणी म्हणून एक 5 मार्क, अशी मिळून 10 मार्क आहेत. आणि याच्यात तुम्ही क्वालिफाय झाला, ठीक आहे, तर मग तुम्हाला त्यानंतर पुढचं स्टेप आहे काय? याच्यात क्वालिफाय झाला तुम्ही तर पुढची 10 मार्क हे तुमचे मुलाखतसाठी आहे. मुलाखत 10 मार्काची आहे. आणि मग तुमचं फायनल सिलेक्शन कसं आहे?
इथं तुमच्या ह्या 30 पैकी पडलेले गुण, 30 पैकी जेवढे पडले तेवढे, स्वच्छता चापवली जाते 10 पैकी जेवढे पडले तेवढे, आणि मुलाखतीला जेवढे पडले तेवढे, टोटल हे जे 50 मार्क आहेत, या 50 मार्कातून तुमचं फायनल सिलेक्शन होतं. आणि त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं एकदा डॉक्युमेंट चेकिंग केली जाते, बरोबर डॉक्युमेंट आहेत का, तुम्ही 10वी उत्तीर्ण लिहिलं असेल, 12वी लिहिलं असेल, 7वी लिहिलं असेल तर तुमचं ते बरोबर आहे. डॉक्युमेंट झालं, क्लिअर झालं, तुम्ही न्यायालयाच्या शिपाई पदभरती म्हणून जॉईन होता. पेमेंट किती आहे? 16,200 का 300 काहीतरी आहे बेसिक, तर 52,000, म्हणजे साधारणतः तुम्हाला सुरुवातीला एक 27 ते 28 हजार प्लस मध्ये पेमेंट पडेल. जास्त असेल 30-31 सुद्धा असू शकतो सुरुवातीला हातामध्ये तुमच्या, सगळे भत्ते गित्ते धरून. ओके. आता लक्षात ठेवा, आपली बॅच सुरू झालेली आहे. हा नंबर लक्षात ठेवा, 95 52 62 95 63. व्हॉट्सअपला हाय पाठवा. आपलं अकॅडमी, जे अकॅडमीचं नाव आहे श्री अकॅडमी. काय नाव आहे? श्री अकॅडमी. जॉईन नसेल केलं लेक्चर तर पटकनची जॉईन करून घ्या. 740 रुपये फीस आहे. ओके. हा सगळ्यांना. आणि रेग्युलर लेक्चर होणार आहे. ऍप मध्ये सुद्धा लेक्चर रेग्युलर असणार आहेत, काळजी करू नका. ऍप मध्ये डाउनलोड करून घ्या. पैसे फीस भरल्याच्या नंतर आता सगळ्या विषयाच्या तिथं PDF स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल करून दिल्या जाणार. ठीक आहे, थांबतो.